ओम जय गुरुदेव. तर या जीवनामध्ये असं असतं की प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन आलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला असं होतं की माणसाची विचार करण्याची अशी वृत्ती होत असते की काही गोष्टी स्वतः अनुभवण्यापेक्षा दुसऱ्याच्या चालण्यावर चाललं किंवा दुसऱ्याचं ऐकून चाललं. ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का? ह्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होत नाही आणि मग खूप वर्ष अशी जातात आणि ज्या वेळेला शेवटला बऱ्याच लोकांना चूक लक्षात येते की दुसऱ्याच्या चालण्यावरनं चालणं किंवा दुसऱ्याचं ऐकून चालणं, त्याच्यामुळं तुमचे खूप वर्ष वायाला गेले आणि त्याच्यानंतर चूक सुधारायला बघता तर तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तर ह्या जीवनामध्ये असं असतं की प्रत्येकाला हे वेगळं नशीब मिळालेलं आहे. प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं नशीब वेगळं. हे मागे पण मी सांगितलं होतं, अजून एकदा सांगते. तर आपल्या नशिबात जे असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याची फळं मिळत असतात, नशिबातले भोग असतात. हे कोणी समजून घेत नाही आणि हे समजून घेतलं पाहिजे. तर जेव्हा मी माझे गुरुदेव परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज जगद्गुरू, जेव्हा गुरुदेवांकडनं दीक्षा घेतली किंवा गुरुदेवांच्या मार्गदर्शनात मला ह्या गोष्टी कळाल्या, तेव्हा मला खरं जीवनाचं सत्य काय असतं हे कळलं. पण अजून काही लोक हे सत्य मान्य करत नाही आणि काही काही लोकांचं कसं असतं माहिती आहे का? आम्ही जे म्हणू तेच खरं आणि दुसऱ्याला लोक बोलत असतात. पण त्यावेळेला तुम्हाला पण मागं कुणीतरी नावं ठेवत असतं हे त्यांना माहिती नसतं. फक्त दुसऱ्याकडं बोटं दाखवून मी म्हणजे एकदम शहाणा असं असतं. तर असं काय नसतं. तर पुढं गेल्यानंतर मागं कुणीतरी बोलणारं असतं. पण आपण कधीही चालताना मागं वळून बघायचं नाही आहे. कारण आपण आपल्या बुद्धीने जर चालत असेल तर मार्गदर्शन करणारे हे स्वतः देव असतात आणि खरंच जे देवाला मानत असतील आणि खरंच खऱ्या तत्वावर चालत असतील ना, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होतात हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत. मी अगदी असं नाही किंवा काल्पनिक सांगते आहे किंवा काही नाही. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तर ह्या गोष्टी स्वीकारा, स्वतःमध्ये बदल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे पद्मावती माता की जय. बोल मांढराच्या कळायचं चांगले. हर हर महादेव. हर हर महादेव.